वेलकम टू अनन्याज रुचकर चविष्ट। आज आपण बनवूयात मस्त खमंग कुरकुरीत खुसखुशीत असा दिवाळीच्या फराळातील अतिशय महत्त्वाचा पदार्थ ज्याचं नाव आहे अनारसे। त्यासाठी पहा, मी एक बाउल या ठिकाणी तांदूळ घेतलेला आहे। त्याला व्यवस्थित धुवून एका बाउलमध्ये घेतलं आहे आणि झाकण ठेवून आता मी त्याला 24 तासांसाठी ठेवणार आहे। पाहू शकता 24 तासानंतर आता मी या तांदळामधलं पाणी चेंज करणार आहे आणि त्यामध्ये दुसरं पाणी ओतूयात आपण। असं आपल्याला 3 दिवस करायचं आहे। 3ही दिवस आपण पाणी बदलणार आहोत। तेच पाणी ठेवायचं नाही, नाहीतर पाण्याचा आणि तांदळाचा वास येतो। त्यामुळे 3ही दिवस आपण पाणी बदलायचं आहे। पहा, 3 दिवसानंतर आता मी याला स्वच्छ धुवून एका कोरड्या छान अशा स्वच्छ अशा फडक्यावरती वाळायला घालणार आहे। पहा, आणि याला सुकायला घालताना आपण उन्हामध्ये घालायचं नाही, तर त्याला घरात सावलीतच वाळवायचं आहे। आपल्याला त्याला काही वाळवून कडक नाही करायचं, फक्त त्याच्यामधील ओलावा काढायचा आहे। पाहू शकताय, अशा प्रकारे आपले हे तांदूळ सुकून तयार आहेत। आता आपण यांना मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। पहा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व तांदूळ घेतलेले आहेत। आता आपण यांना बारीक वाटूयात। पाहू शकता, आता या वाटलेल्या पिठाला आपण चाळून घ्यायचंय। एका मोठ्या ताटामध्ये मी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे पीठ आपण चाळून घेऊयात। पहा, अशा प्रकारे या सर्व पिठाला चाळून घ्यायचंय, जेणेकरून त्याच्यामध्ये तांदळाचा एखादा मोठा कण जाऊ नये, म्हणून आपल्याला हा तांदूळ चाळून घ्यायचा आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। या पिठामध्ये आपण गूळ मिक्स करणार आहोत। 1 वाटी तांदूळ होता, तर आपण त्यासाठी पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्यानंतर याच्यामध्ये अर्ध केळं घालायचं आहे आपल्याला। हाताने व्यवस्थित बारीक करून घेऊयात आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। छान असा याचा एक डो तयार करून घ्यायचा। याच्यामध्ये आपणाला पाण्याचा एक थेंबही घालायचा नाहीये। पूर्णपणे हे पीठ आपण गूळ आणि बनाना म्हणजेच केळी यांच्यावरतीच आपण हे पीठ मळून घेणार आहोत, पाणी न वापरता। पाहू शकताय, व्यवस्थितरित्या हा एक पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे। आता याला आपण एका त्याच बाउलमध्ये ठेवून देऊयात। आणि या पिठाला आपण आता आणखीन 1 दिवस ठेवणार आहोत। पहा, 1 दिवसानंतर आपलं पीठ कसं झालेलं आहे। अतिशय छान असं मस्त पीठ तयार झालेलं आहे आणि याच्यापासून आपण आता खूप छान खुसखुशीत असे अनारसे तयार करू शकतो। खूप छान असं हे मिश्रण तयार झालेलं आहे। पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे आणि आता याच्यामध्ये अगदी चिमूटभर मी सोडा घालणार आहे खाण्याचा। त्यामुळं अगदी खुसखुशीत होतात आणि अनारशांना जाळी भरपूर पडते।
पाहू शकता व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता मी या ठिकाणी एक प्लास्टिकचा कागद घेतलेला आहे आणि त्यावरती मी थोडंसं तेल लावून घेते. तेल लावल्यानंतर काय करायचं, थोडीशी खसखस घ्यायची. पहा, या ठिकाणी मी लागेल अशी खसखस घेणार आहे. आणि आता आपणाला थोडासा पिठाचा गोळा घेऊन या ठिकाणी तेलाच्या साहाय्याने आपणाला हा अनारसा तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा प्रकारे याला खालच्या साईडने हे खसखसचे दाणे लावून घ्यायचे आणि अगदी हलक्या हाताने फक्त आपल्याला बोटाच्या साहाय्यानेच याला तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही याचा थिकनेस ठेवू शकता. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही. आता यांना आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आणि फ्राय करत असताना आपण गरम तेल सतत झाऱ्याच्या साहाय्याने याच्या वरच्या भागावरती टाकत राहायचं आहे, जेणेकरून अतिशय छान जाळी सुटते आणि व्यवस्थित तळलंही जातं. पाहू शकता किती छान याला जाळी सुटलेली आहे. आता आपण याला एका चाळणीत काढून घेऊयात. पाहू शकताय अशा प्रकारे मी सर्व अनारसे तयार करून घेतलेत. पहा, अतिशय कुरकुरीत असे झालेले आहेत आणि खमंग, आणि तुम्हाला खाताना सुद्धा अजिबात त्रास होणार नाही. अगदी सहज पद्धतीने आपण या अनारशांना तयार करून घेतलेला आहे. पाहू शकताय आतल्या बाजूने सुद्धा अतिशय छान तळले गेलेले आहेत आणि खाताना खूप कुरकुरीत लागतात. त्यामुळे अशा प्रकारे किंवा या पद्धतीने तुम्ही अनारसे या दिवाळीमध्ये करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि एक लाईक व्हिडिओला नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.